मी त्यांचं जे निधन झालं त्यांना मी श्रद्धांजली वाहतो, काँग्रेस पक्षाच्या वतीनेही वाहतो। आणि आपण पाहिलं असेल की लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि मुकेश हा जो कालावधी या गायकांचा जो राहिलेला आहे, देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर हे एक पिढी जी गेली त्याच्यामध्ये शेवट आशा भोसलेच राहिलेल्या होत्या, पण त्याही आज त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला। एक मोठी पोकळी आज आपल्याला या जसं लता मंगेशकरला गान कोकिळा असं आपण म्हणत होतो, तसंच हे सगळे गायक जे आज गाण्याच्या रूपाने आमच्यामध्ये जिवंत आहेत। आजही आपण ही सगळी जी नावं मी गायकांची घेतलेली आहेत त्यांची गाणी आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत, लोकप्रिय आहेत। आणि सगळ्या याच्यामध्ये क्लासिकल असेल, कुठलंही गाणं असेल, आशा भोसले त्या पद्धतीनं गायच्या आणि अशा लोकप्रिय गायिका आज आपल्यामध्ये नाहीत। एक मोठी पोकळी त्या निमित्तानं निर्माण झालेली आहे। त्यांच्या या दुःखद निधनाबद्दल मी त्यांना मी माझ्या काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि माझ्या वतीनं त्यांना मी शोकसंवेदना व्यक्त करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।